ज्यावेळेस 1,75,000 होऊन एवढी रक्कम त्यांनी सांगितलं की एवढी रक्कम कशावरती खर्च करायची, आपले जे 360 किल्ले आहेत 360 किल्ल्याच्या बळकटीकरणासाठी 1,75,000 रुपये होऊन 1,75,000 होऊनची तरतूद केली. एक होऊन म्हणजे 4 रुपये, म्हणजे जवळजवळ 7 लाख रुपये त्या काळातले 7 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी 360 किल्ले, त्यातले महत्वाचे किल्ले त्या ठिकाणी त्यांची मजबूती करायचं ठरवलं. मंत्रिमंडळाने त्यांना विचारलं की तुम्ही असं का करताय, त्यासाठी एवढा खर्च करायचा, आताच आपण त्या ठिकाणी आग्र्यावरून आलात वगैरे. ते सांगितले आज जरी मी तिथून निसटून आलो तर आज न उद्या संपूर्ण साम्राज्यानिशी सर्व सैन्य घेऊन औरंगजेब कधी ना कधी महाराष्ट्रात येणार आणि आपल्याला सगळ्यात पहिला धोका जर कोणाचा असेल तर औरंगजेबाचा, दुसरा धोका कोणाचा असेल तर इंग्रजांचा धोका त्या काळात त्यांनी ओळखलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. माझा एक किल्ला इतका मजबूती, नशीबंदी वगैरे सगळं त्या ठिकाणी करायचं, तटबंदी वगैरे करायची, सगळे वेपर्स त्या ठिकाणी ठेवायची आणि सगळं करण्यासाठी हा खर्च करायचा. एक एक किल्ला माझा वर्षभर लढला पाहिजे. 360 वर्ष हा किल्ला, 360 वर्ष आपण त्याच्याबरोबर लढू जातो तोपर्यंत औरंगजेब टिकणारच नाही. आणि तुमच्या लक्षात आलं असेल 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज मृत्यू पावले. 1689 साली त्या ठिकाणी 1689 साली संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आपण पाहतो की 1800 संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर 1.5 वर्षामध्ये लगेचच त्या ठिकाणी 1690 मध्ये औरंगजेब कुठे आला, महाराष्ट्रात आला. औरंगजेब महाराष्ट्रात आला आपलं राज्य गिळंकृत करण्यासाठी. कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराज गेले, संभाजीराजांनी बलिदान झाले, राजाराम महाराज गेले, निर्णायक ही अवस्था आहे, राजा चांगला कुणीच नाही एवढा मोठा आणि आज सगळी परिस्थिती. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 27 वर्ष, लक्षात घ्या, 27 वर्ष सम्राट, म्हणजे आत्ताचे पंतप्रधान कोणी म्हणते सम्राट महाराष्ट्रात आले. लाखो सैन्य त्यांच्यावर, 7 लाख सैन्य त्यांच्या बरोबर आहे आणि सगळे सैन्य गेल्यानंतर आजूबाजूचे सगळे राजे त्यांना मदत करतायत. कुणीही राजा या ठिकाणी नाही, तरी त्या ठिकाणी महाराष्ट्र लढतोय. आणि 27 वर्ष इथं लढल्यानंतर सुद्धा हळूहळू त्या ठिकाणी औरंगजेबाची सत्ता खिळखिळी झाली. त्यानंतर तुम्हाला सगळे माहिती आहे की त्यानंतर तो औरंगजेबाचा मृत्यूच औरंगाबाद मध्ये त्या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. हे कशामुळे झालं, उद्या भविष्यामध्ये कोणतं संकट येणार आहे त्या संकटाला आधी प्रिपेअर असेल मी नसेल, मी असेल किंवा नसेल, पण माझ्या पॉलिसीज असतील, माझं धोरण असेल, माझं एज्युकेशन असेल, माझं नियोजन असेल.